लांजा राजापूरचे आमदार किरण उर्फ भैया सामंत यांनी आपल्या मतदारसंघातील विकासाबाबत चिंता व्यक्त करून यापुढे धडक कार्यक्रम राबवण्याचा निर्धार केलाय। रिफायनरी हा मुद्दा आमच्यासाठी संपलेला आहे। आता राजापूर तालुक्यातील आरोग्य यंत्रणा पार कोलमडून गेली आहे, त्याकडे प्राधान्याने लक्ष देणार आहे। तसेच राजापूर तालुक्यातील अंतर्गत रस्त्यांसाठी विशेष पॅकेजची मागणी सरकारकडे करणार आहे। पहिल्यांदा विधिमंडळामध्ये जाताना आनंद वाटला असे सांगून आमदार किरण सामंत यांनी पुन्हा मतदारांचे आभार मानले। त्यावेळेला विधिमंडळात जाताना अतिशय आनंद झाला होता। 3 लाख लोकांचा लोकप्रतिनिधी करणं हा फार मोठा अभिमानास्पद क्षण होता आणि सगळ्या महायुतीच्या आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदार यांनी मला संधी दिली, त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार देखील या ठिकाणी। रोजगार आता सुरुवात पहिली कशापासून करणार? आरोग्याची पूर्णपणे दुरावस्था झालेली आहे। त्या ठिकाणी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, उपकेंद्र असतील किंवा ग्रामीण रुग्णालय असतील, याची जर आपण अवस्था बघितली तर त्या ठिकाणी कोणतेही आधुनिक उपकरणं नाही आहेत किंवा ॲम्ब्युलन्सची सोय नाही, लाईटची व्यवस्था नाही। त्याच्याकरता ही आधुनिकीकरण होणं गरजेचं आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 3 झालेले आहेत, आता 4थ्या टप्प्यामध्ये आपण ओन्ली हे प्राथमिक आरोग्य केंद्र करायला घेतो आणि उर्वरित येत्या काही दिवसामध्ये आपण ती सुरू करणार आहोत। आणि त्याचसोबत आपण ज्या तिथे असलेल्या शाळा, अंगणवाड्या ह्या देखील आधुनिकीकरण म्हणजे ज्याला स्मार्ट स्कूल म्हणतात किंवा स्मार्ट अंगणवाडी म्हणतात, त्याचं देखील काम आपण लवकरच हाती घेऊ। मंत्र्यांच्या माध्यमातून लांजा राजापूर तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये डॉक्टर नाही अशी परिस्थिती कुठेही नाही, सगळीकडे डॉक्टर उपलब्ध करून दिलेले आहेत। तर दुर्गम भाग आहे, भौगोलिकदृष्ट्या जरा वेगळा आहे रत्नागिरीपेक्षा, पण रस्त्याचा बॅकलॉग फार मोठ्या प्रमाणात आहे। त्याच्याकरता आपण नक्कीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून वेगळं पॅकेज करून घेऊ लांजा राजापूरचं, कारण बरीचशी लांबी ही खराब लांबी आहे त्या भागामध्ये रस्त्याची, त्याच्याकरता स्पेशल पॅकेज नक्की करू। सर 13 लाख रुपये देणं बाकी होतं हे नक्की आहे, परंतु आता आपण महावितरणशी बोलून त्याचे टप्पे मागून घेते आणि ते 3 टप्प्यांमध्ये आपण भरणार आहोत। रिफायनरी समर्थकांची बैठक प्रमोद जठारांनी 12 तारखेला लावले रेस्ट हाऊसला, आपण लांजा राजापूरचे आमदार त्या आपल्याशी काहीतरी चर्चावर केली? माझ्याशी कोणती चर्चा झाली नाही, परंतु रिफायनरीच्या बाबतीमध्ये रिफायनरी हा मुद्दा माझ्या दृष्टीकोनातून संपलेला मुद्दा आहे। त्यांनी का बैठक लावली ती विचारून घ्या। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।